आपण बघताय महाराष्ट्र देशा आणि आता काही घडामोडींचा घेणार आहोत सुपरफास्ट आढावा। जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळमुक्तीसाठी नागरिकांनी श्रमदानाची चळवळ सुरू केली असून यामध्ये राज्य शासन सर्वतोपरी मदत करणार आहे। या अभियानामुळे येत्या 2 वर्षात राज्य नक्की दुष्काळमुक्त होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। ते साताऱ्यातल्या न्हावी गावात बोलत होते। साताऱ्यातल्या धामणेर आणि कोरेगाव तालुक्यातल्या न्हावी, पवारवाडी तर माण तालुक्यातल्या किरकसाल गावाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आणि तिथल्या जलयुक्तच्या कामांची माहिती घेतली। पूर प्रश्नावर आक्रमक झालेल्या काँग्रेसने बुलडाण्यात ठिकठिकाणी रास्ता रोको केलाय। काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येते। त्यातच आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको केलाय। चिखलीतल्या खामगाव चौफुलीवर हा रास्ता रोको करण्यात आला। या आंदोलनामुळे सुमारे अर्धा तास इथली वाहतूक ठप्प झाली होती। चौकाच्या चारही बाजूंना गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या। अखेर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केल्यावर हा रस्ता मोकळा झाला। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानंतर कोल्हापुरातल्या पोलीस लाईन वसाहतीचा कायापालट झालाय। 6 महिन्यांपूर्वीच चंद्रकांत पाटलांनी पोलीस वसाहतीला भेट दिली, तेव्हा तिथली दुरावस्था त्यांनी पाहिली होती। खुराड्यासारख्या चाळींमध्ये शेकडो पोलीस नाईलाजास्तव राहत होते। ही दुरावस्था बघून पाटलांनी दुरुस्तीचे आदेश दिले होते। या दुरुस्तीनंतर संपूर्ण पोलीस वसाहतीचा कायापालट झालाय आणि पोलीस कुटुंबांनी आनंद व्यक्त केलाय। इकडे फुरसुंगीनंतर आता पिंपरीतल्या सांडस इथल्या प्रस्तावित कचरा डेपोलाही जोरदार विरोध करण्यात येतोय। कचरा डेपो हटवा अशी मागणी करत सांडस आणि आजूबाजूच्या गावातल्या नागरिकांनी पुणे नगर रस्त्यावरील वाघोली चौकात रास्ता रोको केला। या आंदोलनात शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील सहभागी झाले होते। प्रशासनाने कितीही प्रयत्न केले तरी सांडसमध्ये कचरा डेपो आणू दिला जाणार नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं। अमरनाथ पश्चिमेच्या सर्कस ग्राउंडवर नाट्यगृह उभारण्याचा प्रस्ताव मंजूर झालाय। या प्रस्तावाने मैदानात राहणाऱ्या हजारो भटक्या विमुक्तांच्या वास्तव्याचा प्रश्न निर्माण झालाय। पालिकेने पुनर्वसन केल्यावरच इथली जागा सोडू असा निर्धार या कुटुंबांनी केला। अमरनाथ पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला असलेलं हे मैदान पालिकेच्या आरक्षित भूखंड आहे आणि या भूखंडावर गेल्या 20 वर्षांपासून मर्याईवाले, गोंधळी, भिक्षेकरी, दरवेशी अशा विविध समाजाचे लोक राहतात। या लोकांचं ना कुठलं गाव आहे ना कुठला सातबारा। गेली 20 वर्ष हे लोक इथे राहतात, त्यामुळे पालिकेने दुसरी जागा दिल्यावर ही जागा रिकामी करू असंही सांगण्यात येते। एटीएम मशीनमध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तब्बल 1,31,00,000 रुपये लांबवल्याची घटना चिपळूणमध्ये घडली। रत्नागिरीतल्या खेडसर, चिपळूण आणि संगमेश्वरमधील बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि हिताची बँक अशा विविध बँकांच्या एटीएममध्ये पैसे भरण्याची जबाबदारी सिक्युट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे सोपवण्यात आली आहे। याच कंपनीतल्या सुनील मोरे, निलेश पवार आणि निलेश लाड यांनी एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेल्या पैशांवर डल्ला मारला। पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतलं। अहमदनगरच्या सावेडी परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या हॉटेल मालकासह 25 मद्यपींना अटक झाली। महामार्गावरील बार बंद झाल्यानं शहरातील अवैध दारू विक्रीचं प्रमाण वाढलं। याविरोधात राज्य उत्पादन शुल्काची कारवाई सुरू आहे आणि गेल्या आठवड्याभरात 66 गुन्हे नोंदवून 25 आरोपींना अटक झाली। गेल्या वर्षी भर उन्हाळ्यात गावासाठी पाण्याची सोय करताना स्वतःचं घर पाडणाऱ्या सरपंचावर गावकऱ्यांनीच हल्ला केल्याची घटना घडली आहे। लातूरच्या औसा तालुक्यातील कुमठा गावाचे सरपंच अनंत जगताप यांच्यावर हा हल्ला झालाय। गावातल्या काही लोकांनी सरपंचांनी घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासंदर्भात सूचना केल्या, मात्र गेल्या 20 वर्षात ती भरली नाही, पुढेही ती भरणार नाही असं सांगत 4 ते 5 लोकांनी अनंत जगताप यांच्या घरात घुसून कुऱ्हाडीने आणि लाथाबुक्क्याने त्यांना बेदम मारहाण केली, ज्याच्यामध्ये जगताप गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सरपंचांना मारहाण करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। तिकडे लातूरात मोबाईल चार्जिंगला लावताना शॉक लागून एका 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली। शंकर कुंभार असं तरुणाचं नाव आहे आणि तो लातूरातल्या तळेगावात राहत होता। या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप आहे आणि जोपर्यंत गावातील विजेची समस्या सुटत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती। त्यावर लेखी आश्वासन मिळाल्यावर हा मृतदेह स्वीकारण्यात आलाय। या गावात विद्युत पुरवठा कायम अनियमित असतो, कधी त्यात अचानक वाढ होते, कधी त्याचं व्होल्टेज कमी होतं। त्यामुळे आधी दोघांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। लग्नामध्ये सोन्याची अंगठी दिली नाही म्हणून पत्नीची विहिरीत ढकलून हत्या केल्याची घटना लातूरमध्ये घडली। दत्ता भिसे असं या पतीचं नाव आहे आणि पोलिसांनी त्याला हत्येच्या गुन्ह्याखाली अटक केली। विशेष म्हणजे बापाचं हे कृत्य त्याच्या मुलांनीच उघड केलंय। काल दत्ता भिसे पत्नी प्रगती आणि 2 मुलांसह दुचाकीवरनं बाहेर गेला होता। रस्त्यात त्याचा पत्नीशी वाद झाला। दत्ताने तिला बेदम मारहाण केली आणि विहिरीमध्ये ढकलून दिलं आणि गावात येताच ती विहिरीत पडल्याचा कांगावा केला, मात्र मुलांनी त्याचा बनाव उघडा पाडला आणि बाबांनीच आईला विहिरीत ढकलल्याची माहिती पोलिसांना दिली। आरोपी दत्ताला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।
तिकडे नाशिकच्या पंचवटी परिसरातल्या गुन्हेगारी काही गेल्या थांबत नाहीये। 2च दिवसांपूर्वी 30 ते 40 गुंडांनी वाहनांची तोडफोड केल्यावर काल रात्री याच परिसरात एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे। गुरुवारी रात्री दुचाकीवरनं घरी जाणाऱ्या किरण निकम या तरुणावर 5 ते 6 जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला केला। यात गंभीर जखमी झालेल्या किरणला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता उपचाराआधीच त्याचा मृत्यू झालाय। या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आणि फरार आरोपीचा शोध सुरू आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या किरणची हत्या पूर्व वैमनस्यातून झाल्याचा संशय वर्तवला जातोय। ट्रकची समोरासमोर धडक होऊन लागलेल्या आगीमध्ये एका ट्रक चालकाचा जळून मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झालेत। गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी तालुक्यात हा भीषण अपघात झालाय। देवरीतनं जाणाऱ्या मसूलकशा घाटाजवळ नागपूरहून येणाऱ्या आणि नागपूरला जाणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाली। धडक इतकी जोरदार होती की एका ट्रकला आग लागली आणि ट्रकमध्ये विद्युत विभागाचे ट्रान्सफॉर्मर होते। आग लागताच चालकाने पळण्याचा प्रयत्न केला, मात्र स्टीअरिंगमध्ये पाय अडकल्याने तो पळू शकला नाही आणि त्याचा जळून मृत्यू झालाय। तर दुसऱ्या ट्रकचे चालक आणि क्लीनरने घटनास्थळावरनं पळ काढलाय। या अपघातानंतर दोन्ही मार्गांवरची वाहतूक विस्कळीत झाली होती। पिंपरीतला एक रिक्षावाला प्रवासी महिलेसाठी देवदूत ठरला। या महिलेचे 1-2 नव्हे तर तब्बल 3.5 लाखांचे दागिने रिक्षावाल्याने परत केले। वासिम शेख असं या प्रामाणिक रिक्षावाल्याचं नाव आहे। काल रात्री 8च्या सुमारास देहू रोड इथे बेडके कुटुंबीय वसीमच्या रिक्षात बसले, मात्र घरी पोहोचण्याआधीच काही कामानिमित्त मध्येच उतरले। त्याच गडबडीत त्यांची सोन्याची दागिने असलेली बॅग रिक्षातच राहिली। अवघ्या 5 मिनिटात ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली आणि त्याने रिक्षावाल्याचा शोध सुरू केला। तिकडे वसीमने ही बॅग कोणा दुसऱ्या व्यक्तीची समजून त्याला नेऊन दिली होती। बेडके कुटुंबियांनी वसीमशी संपर्क साधताच त्याने तातडीने ती बॅग आणून त्यांना परत केली। मास्टर ब्लास्टर नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची सचिनने भेट घेतली। सचिननं बिलियन ड्रीम्स हा सचिनचा चित्रपट येतोय। या चित्रपटासंदर्भात माहिती देण्यासाठी सचिन पंतप्रधानांना भेटल्याची माहिती कळते।